माननीय सभापती महोदय, गडचिरोली जिल्हा जो आकांक्षित जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये एका गडचिरोली अशा मर्यादित क्षेत्रासाठी विद्यापीठ स्थापन करून गोंडवाना विद्यापीठ स्थापन करून आपण हे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना हा संदेश दिला आहे की बा हे क्षेत्र शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे आतापर्यंत ते ज्या टेक्निकल एज्युकेशन ज्याच्यामुळे नोकऱ्यांची उपलब्धता होते अशा बाबतीमध्ये म्हणजे बाकीचं सगळे कोर्सेस आहेत, कॅम्पस निर्माण झाला आहे, हॉस्टेल्स आहेत, पण ते प्रामुख्याने टेक्निकल एज्युकेशन होते म्हणतात। त्या डिप्लोमा इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गडचिरोलीमध्ये 25-26ला 210 विद्यार्थी, 25-26ला त्या इंटेकपैकी 185 जणांनीच प्रवेश घेतला। 24-25ला तर 210 इंटेक आहे म्हणजे परवानगी आहे, 202 जणांनी प्रवेश घेतला। असा एक चार्ट आहे जो मी पटलावर ठेवतो। पण मला मान्यच आहे की आणखीन काही गोष्टी सुरू व्हायला पाहिजेत। तर त्याच्यामध्ये जसं त्यांनी उल्लेख केला की आपण AICTEकडे BTech जूनपासून सुरू होण्यासाठी सगळी पूर्तता केली आहे आणि ह्या जूनपासून प्रवेश देता येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। AICTEची परवानगी मिळाल्यानंतर यावर्षीच्या CET ॲडमिशनमध्ये ते घेता येईल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शासनाने सुरू केली आहे ती गोंडवाना युनिव्हर्सिटी मध्ये स्किल डेव्हलपमेंटची जी 170 कोटी रुपये खर्च करून जी रचना लावली आहे त्याचा प्रतिसाद फारच चांगला आहे। तेही थोडं डिटेल आहे त्यामुळे मी पटलावर ठेवेन। पण 7 प्रकारचे कोर्सेस आणि त्याला विद्यार्थी संख्याही चांगली आणि त्यांना इंटर्नशिप आहे। तर इंटर्नशिपला सुद्धा खूप चांगल्या संख्येने विद्यार्थ्यांना ही इंटर्नशिप मिळते आहे। आता हे मी सांगत असताना त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ स्टील ज्याला आपण खनिज सापडलं आहे त्यातून स्टीलच्या दृष्टीने स्टील कॅपिटल असं म्हणावं किंवा असं म्हणायला आपण सुरुवात केली। अशा प्रकारची स्थिती त्या जिल्ह्याची अचानक आली। आता स्वाभाविकपणे त्याला अलाइड कोर्सेस लागणारच आहेत आणि त्या सगळ्याचा हे जे गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली डिटेल्स ऑफ स्किलिंग अँड लाईव्हलीहूड एन्हान्समेंट या अंतर्गत नवीन कोर्सेस जोडता येतील।